हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. कामं संपलेत, लॅपटॉप ठेवून दिला आहे मी. 7:45 वाजून गेले आहेत आणि वीकेंड ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे. आज आहे फ्रायडे नाईटचा आमचा प्लॅन सॉर्टेड आहे. हा प्लॅन आमचा कालच झालेला. सो अबोली, मी, माझे काही मित्र, आम्ही चाललो मूवीला म्हणजे मोस्ट अवेटेड, ज्याचे तिकीट्स भेटत नाही आणि सगळीकडे त्या मूवीचीच चर्चा आहे. आणि असं म्हणतात की खूप छान मूवी आहे. 4 तासाचा मूवी तो. त्याच्यावरून तुम्हाला समजून गेलं असेल कुठल्या मूवीची गोष्ट करतोय मी. धुरंधर 2 बघायला चाललोय. 1 मूवी आम्ही बघितलेला, एक नंबर होता. आणि धुरंधर 1 हा फर्स्ट एव्हर मूवी डेट होती आमची, अबोलीची आणि माझी. जेव्हा आम्ही पहिल्यांदा एंगेजमेंटचा आधी आम्ही लपून छपून भेटायचो, तेव्हा आम्ही तो धुरंधर मूवी बघायला गेलेलो. दोघांना मूवी आवडलेला. आता तिला विचारू, तिला लक्षात आहे का नाही आमचा फर्स्ट मूवी डेट. आता आम्ही सेकंड टाइम सोबत मूवीला चाललो. त्याच्यानंतर आम्हाला टाईमच नाही भेटला मूवी बघायला जायला. सो आता सेकंड टाइम, तो पण पार्ट 2. म्हणजे पहिली आमची मूवी डेट धुरंधर 1 आणि दुसरी आमची मूवी डेट धुरंधर 2. सो धुरंधर एकदम असं आमच्यासाठी आवडता मूवी असं समजा तुम्ही. सो ठीक आहे, मूवी बघायला चाललो. त्याच्यानंतर उद्याचे दिवस खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. अबोली तिच्या फॅमिलीसोबत फायनल व्हेन्यू डिसाईड करायला, आणि मी आपल्या फ्लॅटचं मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण, गुढीपाडव्याची पूजा करून आलो, सगळे डॉक्युमेंट वगैरे करून आलो. सो उद्या सगळे मॅम वगैरे येणार आहेत, त्यांचे लोक येणार आहेत. उद्यापासून आपलं काम चालू होणार आहे. तिथं पण जायचं आहे म्हणून मी इथं थांबलो, नाही तर मी पण जाणार होतो अबोलीसोबत. सो आम्ही दोघांनी काम डिवाईड करून घेतलं आहे. अबोली ते तिकडे बघणार आहेत, कारण की त्यांच्या फॅमिलीला पण ते सगळं बघायचे होते, लोकेशन आणि ऑल. आणि मी इकडं आपल्या फ्लॅटचं इम्पॉर्टंट उद्याचं काम आहे ते मी बघणार आहे. सो उद्याचे प्लॅन सॉर्टेड आहेत, वीकेंडचे प्लॅन सॉर्टेड आहेत. सो यस, सुपर एक्सायटेड. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून जा, आणि लाईक कमेंट तुम्ही करून देता, थँक्यू सो मच फॉर दॅट. आता मला खायचं आहे, भूक लागली म्हणून, कारण की मूवीमध्ये 4 तास बसल्यावर भूक लागणार आहे. मध्ये काहीतरी घेऊ आपण. पण मावशीला मी पोहे बनवायला लावलेत 8 वाजता, रात्रीचे 8 वाजता. म्हणजे बघा मी किती पोहे पगलू आहे. माझ्यासारखा पोहे पगलू असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगून जा की मला पण तेवढेच पोहे आवडतात. मला जेवढे आवडतात तेवढेच तुम्हाला आवडतात असे कमेंट करून जा नक्की. पोहे पगलू, मला रात्री कधीही पोहे दिले तरी मी खाऊ शकतो. सो मी जेवण न करता पोहे खाणार आहे आणि तसंच मूवीला जाणार आहे. ताई, पोहे किती राखीत ताई? पोहे झालेत. हा हे बघा, पोहे पगलू. याच्यावर आता बारीक शेव आणि डन फॉर द डे. जस्ट सेपर साईड व्हिडिओ घेऊन ठेवतोय मी. रस्त्यावर सगळ्यांच्या गाड्या लागल्या, तिथं फुटपाथ, इथं पण मी लावून दिली आहे. माझ्या काही मित्रांची गाडी ती खाली लावली त्यांनी, पण व्हिडिओ आपल्याकडे प्रूफ पण राहायला पाहिजे. आणि काय E² असं काहीतरी आहे, इथं आलो आम्ही मूवी बघायला. ठीक आहे, आता जाऊयात पटकन, टाईम ऑलरेडी होऊन गेला आमचा. लेट्स गो. मला एक सांग, पटकन क्विक क्वेश्चन विचारून घेतो. आपला पहिला मूवी कुठला होता? आपण पहिला मूवी डेटला गेलेलो धुरंधरच होता. तिला लक्षात आहे, मला वाटलं विसरून गेली असेल. D5ला पार्किंगला गाडी घेऊन आलो, जी ऑफिशियल पार्किंग आहे मॉलची. इथं D5 जवळ आपली गाडी लावली. बाहेर सांगता येत नाही, रात्री 2 वाजतील आम्हाला परत यायला. सो आपली गाडी जर कोणी उचलून घेऊन गेलं, नो पार्किंगवाले किंवा काही होऊ शकतं. सो आम्हाला रिस्क घ्यायचं नव्हतं, कारण की मला परत अबोलीला सोडायला पण जायचं आहे. ठीक आहे, परत विचारतो तुला, पहिला मूवी कुठला होता आपला? आणि दुसरा हाच आहे. नाही, सॉरी, माय बॅड. बॉर्डर 2. आणि आम्ही पूर्ण फॅमिली गेलेलो. हो, मला वाटलं धुरंधर 2 आमचा दुसरा मूवी डेट आहे, पण असं आधी गेलो आम्ही. म्हणजे हा तिसरा मूवी डेट आहे आमचा. का मूवी का कुठल्या फ्लोअरवर आहे? अच्छा, ठीक आहे. कैसा लगा मूवी? मस्त मूवी. कैसा लगा? एक नंबर. मैंने सोचा नहीं इतना डिटेल में रिसर्च करके बनाई है. एक मतलब 4 घंटे की मूवी थी और 1 मिनट भी बोर नहीं हुआ. राईट, 1 वाजून गेला आहे. पुढं खूप मोठी लाईन आहे. अबोली, कसा वाटला मूवी? आता तू ऑनेस्ट रिव्ह्यू दे. चांगला वाटला मला. म्हणजे परत जाऊ शकते बघायला की नाही? मूवी 1 नंबर आहे, बोर अजिबात होणार नाही. 4 तासाचा मूवी आहे. लिटरली 8:45चा शो होता बघा. 12:56 म्हणजे 1 वाजून गेला आहे. 11:45ला संपला. म्हणजे 4 तास कंप्लीट, 4 तासाचा मूवी हा. आणि 1 टाइम वॉच. असं नाही की तुम्ही परत बघायला जाऊ शकतात, तसं तर नाही फील होत. थोडं ब्रुटल आहे. कोट कसं आहे का डोल्या? हा, बेकार. रक्तच आहे तिथं. नाही तिथं लहान पोरांना अजिबात घेऊ जाऊ नका. मित्रांसोबत, फॅमिलीसोबत जाऊ शकतात. डिटेलमध्ये खूप साऱ्या गोष्टी दाखवल्या आहेत. सो तुम्ही जाऊन बघायला पाहिजे, मला तरी असं वाटतं. आणि मजा येते मूवी बघायला. बट येस, उद्याचे प्लॅन आमचे सॉर्टेड आहेत, अबोलीचे आणि माझे पण. कुठं जाणार आहे तू? म्हणजे गावाला जाणार आहे. तिला तिचं इम्पॉर्टंट काम आहे आणि मला माझं इथे इम्पॉर्टंट काम आहे. सो ते दोघंही कामं
आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. उद्या कंटिन्यू करेल हा ब्लॉग. आता मी ब्लॉग नाही करणार, आता घरी जाऊयात, आराम करूयात, भेटूयात उद्या सकाळी. ठीक आहे. डू सबस्क्राईब अजून पण केलं ना. त्या साईडला बघतो. ओके हां, ते खाली कर आणि मी करून देतो, ओपन करून देतो. हां ओके. कुठलं कॅमेरामध्ये का हाताकडे? कॅमेरा कुठे आहे? मला तुझ्या हात दिसत नाही ना. अच्छा तिकडं बघ. अच्छा हाताकडे बघू. हां अच्छा सॉरी स्टाईल नको मारू का? सिंपल अशा फक्त अशा. कसं मी मांडे वाळून बसलोय तसं कसं करू? असं करतो. ओके हां अशा दाखव. हो थांब दाखव, परत दाखव. थँक्यू. ओके ना, बाय. हाय फाय. हे बघ. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. दिस इज नेक्स्ट डे. हा कंटिन्युएशनचा पार्ट आहे. रात्री बघितलं असेल मूवी बघायला गेलो, त्याच्यानंतर घरी आलो, खूप उशीर झालेला. आणि आत्ता म्हणजे मी सकाळपासून दुसऱ्या कामांमध्ये बिझी होतो. आत्ता आपलं इम्पॉर्टंट काम म्हणजे की मॅडमांकडे चाललो आहे, त्यांना ॲडव्हान्स द्यायचं आहे, ॲग्रीमेंट साईन करायचं आहे. आपलं इंटिरियरवाला मॅम याच्या आणि डिझाईन्स वगैरे सगळं फायनल झालं आहे, काय कुठं काय असणार आहे काय नाही. आणि ते ॲक्च्युअलमध्ये जे कलर कॉम्बिनेशन असतात बस तेच 3D पेंटिंग 3D स्ट्रक्चर असतं ना त्याच्यात अप्लाय करायचं राहिलं आणि ते यायचं राहिलं. पण जी ऑलमोस्ट डिझाईन आहे सगळ्या रूमची, लिव्हिंग रूमची, किचनची सगळं फायनल झालं आहे. सो आता त्यांना ॲडव्हान्स देऊन येऊ आणि उद्यापासून ते काम चालू होऊन जाईल. सो येस, आय एम सुपर हॅपी. तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी पण बघितलं असेल माझी एक्साइटमेंट. फायनली ते सुरू होणार आहे. सुपर एक्सायटेड फॉर दॅट. आणि अर्धं काम अबोलीने सांभाळून घेतलं आहे. सकाळपासून तिने आमच्या लग्नासाठीचे 2 लोकेशन बघून घेतलेत. म्हणजे आज दुसऱ्या लोकेशनवर गेली आहे, पहिल्या लोकेशनवर ऑलरेडी जाऊन आली. याचा मागच्या तुम्ही क्लिप बघितल्या असतील. ते काम ती सांभाळते आणि इकडचं काम मी सांभाळतो आहे. सो असे कामं डिवाईड झालेत म्हणून जरा टेन्शन कमी येतं आहे आम्हाला, डोक्याला ताप कमी येतो आहे. बट ठीक आहे, चला पटकन जाऊयात, मॅडमांना भेटूयात, ॲग्रीमेंट साईन करूयात आणि गणपती बाप्पा मोरया करूयात. गाडी लावून दिली आपण इथं. आमचा मॅडमांचं ऑफिस खूप छान आहे, एकदम असं सुंदर बनवलं आहे त्यांनी. तसाच आपल्या इंटिरियरच्या गोष्टींमध्ये भाई खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. आय डोंट हॅव एनी नॉलेज, शून्य नॉलेज आहे अबोलीला आणि मला पण. काही लोक कसे असतात ना, आपण ट्रस्टवर सगळ्या गोष्टी चालतात. मॅडम तुम्ही बनवा, आम्हाला दाखवा आणि त्याच्या हिशोबाने आपण जात राहू. आम्ही एकही रिक्वायरमेंट त्यांना दिली नाही आहे आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे, कारण की आम्हाला माहितीच नाही आहे ना. फक्त आपण जे सोशल मीडियावर बघतो ते खूप रिअलिस्टिकमध्ये ते काही गोष्टी पॉसिबल नसतात. सो तसं नव्हतं जायचं, म्हणून मॅडमांना बोललो तुम्ही बनवा मॅडम, जेवढं आपल्याकडे स्पेस आहे, जेवढी आयडिया आहे त्याच्या हिशोबाने. थोड्या लिटल रिक्वायरमेंट आम्ही सांगितल्या होत्या, त्याच्या बेसिसवर मॅडम बनवत आहेत. फॉर शुअर मी त्यांचा डिटेल्स देईल. मॅडम कुठल्याही प्रकारचा सोशल मीडियावर नाही आहेत, पण खूप जास्त चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांना. सो तुम्हाला डिटेल्स हवे असतील, आधी काम चालू होऊ द्या, काम बघा, त्याच्यानंतर मग डिटेल्स मागा आणि त्याच्यानंतर तुमचं जे घराचं काम असेल, कुठलंही काम असेल त्यांच्यासोबत तुम्ही करू शकता. कारण की जोपर्यंत दिसत नाही, बनवत नाही, कारण की ह्या गोष्टी असं 10-5 रुपयाचा नाही आहेत, खूप पैसा खर्च होतो, खूप वर्षांची सेविंग खर्च होते. सो यस, सो ट्रस्ट मी, जेव्हा आपलं काम सुरू होईल सगळ्या डिटेल्स देईल मी. सो तुम्ही ब्लाइंडली या सगळ्या गोष्टी करू शकता. कारण की मी असा व्यक्ती आहे की म्हणजे जे आहे ते आहे, मी जसं बनवतो आहे तसं पण तुम्हाला भेटायला पाहिजे. तुम्ही पण माझेच आहेत, तुम्ही एवढा मेहनतीचा पैसा खर्च करतात, तुमचं पण चांगलं व्हायला पाहिजे. म्हणून मी आता डिटेल्स देत नाही, म्हणून मी काही गोष्टी सांगत नाही. तुम्ही माझं बघाल, तुम्हाला आवडेल, मला आवडेल, त्याच्यानंतर मग आपण बिंदासपणे सगळ्या डिटेल्स देऊ शकतो. ठीक आहे. ही जर्नी मी एन्जॉय करतो आहे, ही जर्नी मी जगतो आहे, याच्यासाठी खूप मेहनत केली मी. 7 वर्षापासून जी रात्रंदिवस मेहनत करतो ना, आता त्याचा फायदा होतो आहे. फ्लॅटला पोहोचलो आपण, जाऊयात. इथले पण कामं राहिलेले ते पेंडिंग, ते कंप्लीट करूयात आणि मग घरी जाऊ. बिल्डरचं इथलं काम पण ऑलमोस्ट झालं असं नाही म्हणणार मी. माझे डॉक्युमेंट सापडत नाही आणि मेन म्हणजे माझं जे ॲप्लिकेशन आहे लोनचं, होम लोनचं ॲप्लिकेशन, ते ओपन होत नाही. बिकॉज मला तिथून पेमेंट करायचं होतं काही, ते नाही झालं तर माझं इथलं काम पण नाही झालं. पण यांना बोललो मी, डोंट वरी, मी घरी जाऊन जेव्हा ते ॲप्लिकेशन डाऊन आहे वाटतं, आता ते चालू होऊन जाईल तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे पाठवून देईल. सो इथं एक सिग्नेचर राहिली फक्त मला, जी की आहे आपलं याची काय म्हणतात पोझिशनची, कारण की ते पोझिशन लेटरवर सिग्नेचर वगैरे करावे लागते, ते एक राहिलं. बाकी सगळी प्रोसेस झाली आपली, म्हणजे ते मेन काम झालं मॅडमांकडचं. आणि इकडे पण ऑलमोस्ट झालं आहे, फक्त मला ते पेमेंट सबमिट केलं का आत्ता मला येतं बघा, एअरटेल वॉर्निंग स्पॅम, गुड न्यूज, युअर
वेगळंच काहीतरी आहे. बट असो, आय एम सुपर हॅपी, आय एम सुपर ग्लॅड, आय एम सुपर एक्सायटेड फॉर दिस जर्नी. जी काही एवढी मेहनत केली वर्षानुवर्ष, त्याचं फळ शेवटी आपल्याला दिसतं आणि मला ते भेटतंय. सो येस, आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड ब्लेस्ड. या सगळ्या गोष्टी घडत आहेत आता. याच्याने काय होतं? छान होते. तुझी तब्येत, तुला भाऊ कुठे झाला? भाऊ दाखव, भाऊ कुठे झाला यांना दाखव. हाताला भाऊ झाला ना, स्नोईला बघा हाताला भाऊ झाला. तुझी तब्येत पण खराब आहे. तिथं पण झालं, इथं पण झालं, थोडंसं झालं इथं. हां, इथं झालं थोडंसं. ते भाऊ झाला, ती पडून गेली ना त्याच्यामुळं. हा भाऊ आजारी, डॉक्टरकडे जायच्या गेली होती, आज पण जायचंय. गेली होती, आता नाही जायचंय परत. एकदा सेटिंग करून घेतो. ऑलराईट, झाली सेटिंग. जेवण वगैरे झालं आहे. तुम्ही लास्टचा सगळा क्लिप बघितला असेल. आता मी एडिटिंगला बसलो होतो. म्हटलं शेवटचा पार्ट याचा नंतर शूट करावा. खूप सारे लोकांचे क्वेश्चन्स होते फ्लॅट रिलेटेड आणि बाकीच्या गोष्टी, त्याचा पण आन्सर देऊन देईल आणि मनातल्या गप्पावर मारून घेईल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मी गुढीपाडवाचा ब्लॉग अपलोड केला तेव्हा खूप सारे कमेंट बघितले. लोकांचं असं म्हणणं होतं की दादा आणि तू एकच फ्लॅट का दाखवतोय? तो एकच फ्लॅट नाही आहे, आमचा एकाच बिल्डिंगमध्ये 2 फ्लॅट आहेत. सो असे 2 वेगवेगळे फ्लॅट आहेत. लोक म्हणतात तुम्ही जमीन घेऊन हे का नाही केलं, लोक म्हणतात जमीन घेऊन तुम्ही स्वतःचं घर का नाही बांधलं. आपण जेवढं बोलतो ना तेवढं सोपं नाही आहे. आणि अजून खूप साऱ्या लोकांचं पण असं होतं, हे खूप छोटूसं घर आहे, हे खूप असं घर आहे, हे खूप तसं घर आहे, अजून खूप सारे ऑप्शन्स बघायला पाहिजे होते. अरे खूप सारे ऑप्शन बघितलेत, खूप सारे महिने लावलेत. हे जे कमेंट करतात ना त्यांना आपली जर्नी माहिती नाही. आपली जर्नी त्या लोकांना माहिती जे आधीपासून आपल्याला फॉलो करतात. आधी फक्त माझा फ्लॅट घेतला होता तिथं आणि आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण तिथं फ्लॅट घेतला. आणि तो फ्लॅट काही असं नाही आहे की पैशांमध्ये येऊन गेला. त्याचं लोकेशन, बाकीचं जे आमचे रिक्वायरमेंट होतं त्या सगळ्या फुलफिल झाल्या आणि आम्ही तो आधी माझ्यासाठी बुक केला फ्लॅट. दादाचा तर तिथं घ्यायचा प्लॅनच नव्हता, कारण की दादाला तिथं भेटत नव्हता सेम बिल्डिंगमध्ये. आम्हाला आजूबाजूला घ्यायचा होता आधी, तो तर भेटलाच नाही. लकीली खूप महिन्यांनंतर, म्हणजे दादाचा वेगळाच प्लॅन होता दुसरीकडे घ्यायचा, पण लकीली तो 18 ज्याने बुक केला असेल त्याचं कॅन्सल झालं. मग तो जेव्हा अवेलेबल होता लगेच बिल्डरची ओळख होती, बिल्डरने कॉल केला तर म्हणून दादाने तो बुक केला आणि आमचं एकाच बिल्डिंगमध्ये झाला. आणि तो फ्लॅट छोटा मोठा जे काय असेल तुमच्या हिशोबाने तो छोटा असेल, आमच्या हिशोबाने खूप मोठा आहे तो. आमच्या रिक्वायरमेंट सगळ्या फुलफिल करता आम्हाला जसा हवा होता तसा भेटला आहे आणि बेस्ट आहे आमच्यासाठी. काही लोकांना म्हणजे कसं खेळ वाटतो माहिती का, म्हणजे बोलायचं म्हणून काही बोलतात, बट तसं नाही आहे. रियालिटी खूप वेगळी असते. म्हणजे खूप महाग असतात हे सगळे फ्लॅट, छोटा मोठा ते सगळं ठीक आहे, त्याचं लोकेशन असतं, त्याच्यामुळं पण काही प्राइसिंग. आता मी एक छोटं एक्झाम्पल देतो तुम्हाला. 50 लाखामध्ये खूप मोठा फ्लॅट पण भेटेल आणि 50 लाखामध्ये अशा एरियामध्ये बिलकुल पण फ्लॅट भेटणार नाही. जस्ट म्हणजे विचार करा, डबल पैसे दिले तरी पण नाही भेटणार, 1 कोटी जरी दिले तरी अशा ठिकाणी नाही भेटणार फ्लॅट. खूप महाग झालं आहे सगळं. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. सो आय होप तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एवढी वर्ष जी मेहनत केली मी, सगळ्यात मोठा माझा फायदा म्हणजे माझी खूप सारी सेव्हिंग झालेली. म्हणजे मला काही खर्चच नव्हता. लिटरली दादा बहिणींमध्ये राहतोय तर मला जो काही माझा पगार येतो तो मी अख्खा सेव्ह करत होतो, इन्व्हेस्ट करत होतो. आणि माझा जो यूट्यूबचा अर्निंग होतं थोडंफार जे काय होतं त्याच्यात माझा खर्च निघून जायचा. सो असं करत करत जी 7 वर्षाची माझी मेहनत आहे, मी ना कुठं आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल आपल्या एवढ्या वर्षाची जर्नी, ना कुठं फिरायला गेलो, ना मला कधी कार घ्यायची गरज पडली, ना मला कधी बाईक घ्यायची गरज पडली. त्याची रिक्वायरमेंटच नव्हती, आपल्याकडे ऑलरेडी सगळं होतं. सो हे सगळे खर्च वाचवले आणि आता त्या सगळ्या माझ्या जे ड्रीम्स आहेत, माझे जे हाऊस आहेत ते सगळं पूर्ण होतं. आणि स्टेट येऊन खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत याच्यासोबतच. तुम्हाला अजून भरपूर काही दिसेल. हॅपी राहत जा, बस एवढंच म्हणायचं आहे. बाकी तर आपले 99.99% जे लोक आहेत ते एक नंबर आहेत. सगळ्यांना खूप सारं प्रेम, सगळ्यांना थँक्यू सो मच. असंच प्रेम असू द्या, असं सपोर्ट असू द्या आणि स्टे ट्यून. अरे एवढंच म्हणेल मी, आता काही म्हणणार नाही, बट स्टे ट्यून. प्लीज डू सबस्क्राईब. अजून पण सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करून जा. लाईक, शेअर, कमेंट जे काही करायचं ते करा, पण सबस्क्राईब महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.